आपण सगळ्यांनी हिंदी मराठी गाणी ऐकली, देवाला गाराणे घातले, पण आता यामध्ये बहारदार गझल सादर करायला येत आहेत डॉक्टर मनीष जोशी. आपण जो फॉलो करतो किंवा जो ऐकतो किंवा ज्याच्यावर आपण गात असतो त्याचे लिरिक्स वेगळे असतात, ताल वेगळा असतो, स्पीड तर कमी जास्त होतो. आपल्याला ते जर का गाणं पाठ असेल तर म्हणायला जरा सोपं जातं. त्यामुळे त्याप्रमाणे आपण ॲडजस्ट केलं, लिरिक्सकडे किंवा स्क्रीनकडे न बघता आपण गाणं म्हटलं म्युझिकप्रमाणे तर जास्त चांगलं होतं. तर डॉक्टर मनीष जोशी सादर करतायत होश वालों क्या खबर क्या. फिर समझिए इश्क कीजिए, फिर समझिए जिंदगी क्या चीज है. होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है. से नजरें क्या मिली, रोशन फिजाएं हो गई. आहा हा हा ला 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 ला. उनसे नजरें क्या मिली, रोशन फिजाएं हो गई. आज जाना प्यार की जादूगरी क्या चीज है. आज जाना प्यार की जादूगरी क्या चीज है. इश्क कीजिए फिर समझिए, इश्क कीजिए फिर समझिए जिंदगी क्या चीज है. खुलती जुल्फों ने सिखाई मौसमों को शायरी. सिखाई मौसमों को शायरी. झुकती आँखों ने बताया मैं कशी क्या चीज है. झुकती आँखों ने बताया मैं कशी क्या चीज है. इश्क कीजिए फिर समझिए, इश्क कीजिए फिर समझिए जिंदगी क्या चीज है. प्रेक्षकांना एक सांगायचं आहे, गझल जे गायलात ना तुम्ही, गाणं शिकताय कुठे? नाही शिकत नाहीये. गाणं शिका, खरंच तुमचा व्हॉइस खूप चांगला आहे. थँक्यू सर. नक्कीच तुमच्या व्हॉइसमध्ये जो बेस आहे ना, बेस गझलच्या जो लागतो ना गझलसाठी, तो व्हॉइस आहे तुमच्याकडे. कुठेतरी खरंच शिका गाणं, खरंच शिका. सर धन्यवाद, खूप छान त्यांना टिप दिलीत. नक्कीच ते गाणं शिकतील. मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे, वो ससुराल ही क्या जिसमें सालिया न हो,
वो ससुराल ही क्या जिसमें सालिया न हो, वो प्रोग्राम ही क्या जिसमें तालिया न हो. टाळ्या नक्की वाजवा सगळ्यांना. सगळ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी प्रोत्साहन द्यावं सगळ्यांना सिंगरना.